नारायण राणेंची उमेदवारी आज जाहीर होणार होती. ती पण आता उमेदवारी जाहीर झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरं तर राणेंनी याआधी आपला असलेला स्वाभिमान पक्ष भाजपच्यामुळे स्वाभिमान पक्ष विसर्जित केला होता. परंतु आज त्यांनी त्यांच्यामध्ये उरलेला स्वाभिमानसुद्धा आता विसर्जित केला की काय, हा प्रश्न आता आमच्यासमोर आहे. कारण रवी राणांची उमेदवारी, त्यांच्या पत्नीची उमेदवारी रवी राणांच्या पक्षाचा राजीनामा देऊन नवनीत राणांची उमेदवारी भाजपमध्ये काल प्रवेश केला आणि आज उमेदवारी जाहीर झाली असं बघितलं असेल. परंतु राणे गेले 10 दिवस सांगतायत की माझी उमेदवारी उद्या जाहीर होईल, परवा जाहीर होईल. त्याचबरोबर त्यांच्या मिरवणुकीच्या ची तयारीसुद्धा सुरू आहे. त्यांना पण थांबायला आज सांगतायत, उद्या सांगतायत. आणि दुसरीकडे मात्र मेळावे घेऊन आपल्यालाच उमेदवारी असं सांगतायत. आणि त्यामुळे जर राणेंकडे स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर आता जरी उमेदवारी मिळाली तरी त्यांनी ती घेता कामा नये, तरच तो स्वाभिमान आणि राणेंच्या शब्दाला काहीतरी अर्थ राहील, असं आता आमचं म्हणणं आहे.